रिक्वेस्ट यू ऑल, आपण सर्वांनी जर कॅमेरा ऑन केले तर खूप छान होईल. म्हणजे मला सेशन थोडंसं इंटरॅक्टिव्ह होईल. मग ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेऱ्यावरती आलं तर खूप बरं होईल. ओके, आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या हो पोनो पोनोच्या मास्टर क्लासमध्ये. खूप छान आपण सेशन 2 दिवस घेतलेले आहेत. बरेचसे लोक 2 दिवस जॉईन केले होते. आज काही नवीन लोक आहेत. त्यामुळं तुम्हाला सर्वांना एक सांगतो की आपण 1 तास सेशन घ्यायचं आहे. एक्झॅक्टली 7:30 पासून आपण 8:30 पर्यंत आपण सेशन घ्यायचं आहे. आणि या सेशनमध्ये तुम्हाला काय काय फाइंडिंग्ज असतील, तर एक तर तुमच्या मनामधले सगळेचे सगळे जे काही निगेटिव्हिटी असतील, स्ट्रेस असेल, तणाव असेल, हा सगळा सगळा बाहेर पडणार. ओके, हे नक्की आहे. यासोबत अजून तुम्हाला तुमच्या कुठले समजा पास्ट एक्सपिरियन्स वगैरे असतील, ज्याच्यामुळे तुमची निगेटिव्ह ऊर्जा झाली असेल, तुमची ऊर्जा थोडीशी कमी झाली असेल, तर ती सुद्धा सगळी कमी व्हायला मदत होणार, हे नक्की आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच आपण अशा काही मेडिटेटिव्ह फेजमध्ये जाणार आहे की मी 2 दिवस सगळ्यांचे रिप्लाय बघतोय, 2 दिवस सगळ्यांचे खूप छान टेस्टिमोनियल्स बघतोय की दे फील व्हेरी व्हेरी लाईट, खूप हलकं फील करता येते आणि प्रत्येकाला एक छान झोप लागली असं पण काही जणांचं म्हणणं आहे. रिलॅक्स झालो, माइंड खूप रिलॅक्स झालं, अशा भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या. मला काही जणांनी फोन पण करून सांगितले. तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग की तुम्ही छान पद्धतीने तुम्ही हे अटेंड केलेलं आहात. आत्ताचं आपलं सेशन जे असणार आहे त्या सेशनमध्ये तुम्ही 1 तास जो आहे 1 तास स्वतःसाठी काढून घ्या. कारण हे आपलं आजचं शेवटचं लेक्चर असणार आहे. कारण मी 3 दिवसाची सिरीज घेणार होतो, त्यामधलं हे आजचं शेवटचं लेक्चर आहे. आणि या लेक्चर नंतर आपण 2 दिवस गॅप घेणार आहोत आणि बरोबर दसऱ्या दिवशी आपण एक खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रमाणात आपण एक सेशन घेणार आहोत. आणि ते सेशन तुमच्या आयुष्यामधले सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट सेशन असणार, ही गॅरंटी आहे माझी. कारण दसऱ्याच्या दिवशी आपण एक असं सेशन घ्यायचं आहे, त्या सेशनमधून तुम्हाला तुमच्या मनामधले जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी सगळी पूर्णपणे बाहेर पडणार, हे नक्की आहे. तर ठीक आहे, आपण सेशन स्टार्ट करूया आपलं. बिफोर वी स्टार्ट अवर सेशन, मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपण कॅमेऱ्यावरती या आणि आपण एक काम करा. तुम्ही तुमचं नाव, त्यानंतर तुमचं गाव आणि तुम्ही नेमकं कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तिथे चॅटबॉक्स ओपन आहे, त्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहून काढा. कारण आज भरपूर असे मेंबर्स आहेत जे नवीन जॉईन झालेले आहेत. काही मेंबर जे आहेत ते डे 1 पासून आहेत. त्यांनाही हे पुन्हा पुन्हा करावं असं वाटतंय. त्यामध्ये थोडंसं मी माझी सक्सेस आहे असं म्हणेन. आपण काल आणि परवा जे सेशन झालं होतं एक्झॅक्टली सेम आपण सेशन घेतोय. ओके, त्यामुळे थोडंफार अगदी चेंजेस असतील, पण बऱ्यापैकी कालचं आणि परवाचं सेशन जे होतं ते एक्झॅक्टली आपण सेम कंटिन्यू करणार आहोत. मात्र पुढं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कम्प्लिटली वेगळं असणार आहे आणि त्यानंतर सुद्धा पूर्ण वेगळे सेशन आपल्याला असणार आहेत. तर ठीक आहे, आपण बघतोय इथं कोण कोण जॉईन झालेले आहेत. आमचे एबी सर आहेत, असिस्टंट प्रोफेसर आमचे केमिस्ट्रीचे. एबी सर वेलकम. मला विलास पोळ दिसत आहेत कॅमेऱ्यावरती, दिवेकर सर दिसत आहेत, स्वप्नील महाडिक सर दिसत आहेत, आमचे सागर पवार पण आहेत. मेडिकल शॉप चालू असताना सुद्धा ते जॉईन झालेले आहेत. नमस्कार सर. गिरीश सर आहेत इथं. ओके, सागर पाटील पण जॉईन झालेले आहेत. काही जणांची अजूनही नावं त्याच्यावर नाही आहेत. ओप्पो वगैरे दिसतं. त्यामुळे मला रिक्वेस्ट आहे की आपण छानपैकी आपले नाव, गाव आणि आपण काय करतो ते लिहा. एम आर पाटील सर लिंगणूवरून जॉईन झाले सर, वेलकम. आपलं सरांचे एक छान कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे आणि दुधाई नावाचा एक ब्रँड सुद्धा आहे त्यांच्या सरांचा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर आहेत. संतोष पाटील सर आहेत, टीचर. त्यानंतर आमचे बाळदादा आहेत, माधव पोटे पाटील, BSNLची सगळ्यात मोठी त्यांच्याकडं खूप मोठं काम आहे BSNLचं. ओके, सागर पाटील सर आहेत कोळिंद्राहून, आजराहून, वेलकम सर. त्यानंतर आडके मॅडम आहेत, पवन बागडी आहेत, स्वप्नील आहेत. सगळ्यांचं वेलकम आहे. अजून ज्यांनी ज्यांनी नावं लिहिले नाहीत त्यांनी पटकन लिहून पाठवा की मला पण बघायचं आहे आपण कुठून कुठून जॉईन झालेले आहात. ओके, बन्ने मॅडम सुद्धा जॉईन झालेले आहेत. इंद्रजित महाजन सर आहेत, कॅलिग्राफी सरांची खूप छान असते. सर वेलकम आहे तुमचं, कोल्हापूरहून तुम्ही जॉईन झालेला आहात, वेलकम. त्यानंतर प्राजक्ता मॅम आहेत, केदारी शिंदे आमचे आहेत शेजारी. सगळ्यांचं वेलकम आहे. तर आपण हा सेशन जे आहे त्या सेशनमध्ये आपण सुरुवात करायची आहे. आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, मॅनिफेस्टेशन काय आहे,
आणि सेल्फ हिलिंग टेक्निक्स काय आहेत. बिफोर दॅट मी थोडीशी माझी ओळख करून देतो. जे काही नवीन मेंबर्स आहेत त्या नवीन मेंबरला माझी ओळख व्हावी म्हणून मी सांगतोय. माझं नाव आहे डॉक्टर अमोल पाटील. डॉक्टर बिकॉज ऑफ PhD. माझं क्वालिफिकेशन आहे MSc PhD नेट आणि सेट. ओके, ह्या एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहेत. आणि तुम्हाला माझी आयडेंटिटी दिसत असेल, ती आयडेंटिटी आहे अभिनव अमोल. तर व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ अभिनव? अभिनव म्हणजे टू स्टार्ट न्यू, काहीतरी नवीन चालू करणं, काहीतरी नवीन तयार करणं म्हणजे अभिनव. अभिनव नावाचे आपले एक इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये आपण KG पासून 12 पर्यंतचं एज्युकेशन देतो. बऱ्यापैकी पालक पण आपल्याला जॉईन आहेत. तर अभिनव परिवारामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आता शिकून गेलेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा आपण पालक सुद्धा त्या कॉन्टॅक्टमध्ये आपले जास्त आहेत. तर या अभिनवच्या माध्यमातून 2012 पासून जवळपास मी कोचिंगमध्ये आहे. आणि अभिनवच्या माध्यमातून 2015 पासून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना कोचिंग देत आहे. त्यामध्ये IIT JEE असेल, नीट असेल वगैरे. आता मी हे जे मुद्दाम चालू केलेलं आहे, हे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा सेल्फ हिलिंग, हे मुलांना तर उपयुक्त आहेच, पण अलॉंग विथ दॅट पॅरेंट्स असतील, बिझनेसमॅन असतील किंवा एंटरप्रेनर्स आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत, टीचर्स आहेत, या सगळ्यांना सुद्धा ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स खूप 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 उपयोग पडणार आहेत. म्हणून मुद्दा मी हे जर्नी स्टार्ट केलेली आहे. आणि ह्या जर्नीमध्ये तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात याचे, की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हे न्यायचं आहे. कारण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जर बघायला गेलं तर निगेटिव्हिटी खूप जास्त असते आणि पॉझिटिव्हिटी खूप कमी असते. आणि आपल्याला ती निगेटिव्हिटी दूर करूनच आपल्याला पॉझिटिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हिटी गेन करायची असते. त्यासाठी म्हणून आपण हे सगळं सेशन करतोय. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर यापैकी किती जण असे आहेत ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द किंवा मॅनिफेस्टेशन हा शब्द पहिल्यांदा ऐकतायत? जे पहिल्यांदा ऐकतायत त्यांनी फक्त आय टाईप करा, की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे शब्द जे आहेत ते तुम्ही पहिल्यांदा ऐकताय. तर त्यांनी आय टाईप करा. ओके, राजू पाटील सर सुद्धा आहेत. सर वेलकम. दत्ता शिंदे आहेत गारगोटीहून. ऑन ड्युटी असताना तुम्ही ऐकताय. ओके. दिवेकर सर आहेत. सर वेलकम आहे. ओके, विद्या जाधव आहेत. वेलकम सगळ्यांचं. ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकताय. किती जण असे आहेत ज्यांनी द सिक्रेट नावाचा एक मूव्ही जो आहे, एक पिक्चर आहे द सिक्रेट नावाचा, किंवा द सिक्रेट नावाचं एक बुक आहे ते वाचलेलं आहे किंवा तो मूव्ही बघितला आहे? असे किती जण आहेत ज्यांनी हे बघितलेलं आहे किंवा वाचलेलं आहे द सिक्रेट? रॉन्डा बर्न नावाच्या लेखिका आहेत, रॉन्डा बर्न. आणि त्या रॉन्डा बर्न नावाच्या लेखिकेनं हे लिहिलेलं पुस्तक आहे. खूप जबरदस्त पुस्तक आहे. म्हणजे माणसांना आयुष्यामध्ये ते पुस्तक वाचायला पाहिजेत, किंवा त्याच्यावरचा रिलेटेड एक व्हिडिओ आहे किंवा तो एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे 1.5 तासाची, ती युट्यूबवरती अवेलेबल आहे. ती तर नक्कीच बघितली पाहिजेत. कारण तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो व्हिडिओ असणार आहे, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं ते पुस्तक असणार आहे. ओके, ज्यांनी बघितलं नाही डोंट वरी, कारण मी त्याच्याच पद्धतीने म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या भाषेत तुम्हाला कळेल. आमच्या कोल्हापुरी रांगडी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, आणि सेल्फ फिलिंग टेक्निक, सेल्फ फिलिंग टेक्निक्स आपण कशा वापरून आपल्या निगेटिव्हिटी बाजूला काढू शकतोय. ओके, तर ठीक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन भरपूर लोकांनी नवीन ऐकलेला आहे. मॅनिफेस्टेशन हा शब्द सुद्धा, लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं नाही म्हणजे मॅनिफेस्टेशनचा विषयच येत नाहीये. आणि द सिक्रेट नावाचा मूव्ही सुद्धा काही जणांनी बघितलेला नसेल. तर कालची मॅच तुम्ही सगळ्यांनी बघितले. ओके, काल अक्षरशः इंडियानं पाकिस्तानला धुतलं आणि आपण एशिया कपवरती कब्जा मिळवला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन जर तुम्ही बघितलं असाल, आणि जर त्या आपल्या जे काही हिरो होते, आपले जे क्रिकेटर्स आहेत, त्यांचे जर तुम्ही इंटरव्ह्यूज बघितला असाल, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये एक उदाहरण घेऊया आपण रिंकू सिंगचं. रिंकू सिंगने एक स्टेटमेंट म्हटला होता की मी मॅनिफेस्ट केलं होतं की एशिया कपचा फायनलचा जो विनिंग बॉल असणार आहे तो मी हिट करतोय. हे रिंकू सिंगचं स्टेटमेंट होतं. किंवा अजून तिलक वर्मा, ज्यानं विजयाचा तिलक का लावला, तिलक वर्मानं सुद्धा हे स्टेटमेंट केलं होतं की पूर्ण एशिया कपची फायनल मॅच सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची असणार आहे आणि त्या मॅचमध्ये माझा सगळ्यात मोठा ठसा मी उमटवणार आहे. हे त्याचं स्टेटमेंट होतं आणि त्यानं ते प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजेच काय, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मॅनिफेस्टेशन म्हणजे लहानपणी आपण आरशासमोर उभा राहून दुसऱ्या दिवशी जे आपण भाषण करायचं आहे ते भाषणाची सराव करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. अगदी थोडक्यात सांगायला गेलं तर दुसऱ्या दिवशी आपण जाऊन भाषण करायचं आहे, ते भाषणाची प्रॅक्टिस करणं, तो बरोबर आरशासमोर उभारून ते सराव करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. मग मॅनिफेस्टेशन केल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात का? 100% मिळतात. म्हणजे मी इथं दाव्यानं सांगतोय की ज्यानं मॅनिफेस्टेशन करतोय, जो लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो, त्यांना सगळ्यांना मिळतंय. मग तुम्ही म्हणणार आहे सर मला भरपूर गोष्टी अशा मिळालेल्या आहेत की जी मी कधी मॅनिफेस्टेशन शब्द ऐकला नाहीये, लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं नाहीये, तरी पण मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ता जे आहात ते
तुम्ही पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये केलेला विचारांचा परिणाम आहात. तुम्ही या लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्ट शब्द आत्ता ऐकला असाल, पण हे तुम्ही आधीपासूनच करत आलेला आहात. आधीपासूनच करत आलेला आहात. म्हणजे जेव्हा एखादी महिला गरोदर राहते त्यावेळी तिनं मॅनिफेस्ट केलेलं असतं. म्हणजे मॅनिफेस्ट म्हणजे बघा, ती जेव्हा गरोदर असते त्यावेळी तिच्या रूममध्ये छानपैकी बाळाचे पोस्टर लावलेले असतात आणि तसं बाळ आपल्याला व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. दिस इज नथिंग बट मॅनिफेस्टेशन. तो एक व्हिजन बोर्ड आहे. तो व्हिजन बोर्ड आहे. त्या व्हिजन बोर्डवरती जे चित्र आहे ना, कधी कोण रडक्या बाळाचा चेहरा फोटो लावते कधी? किंवा अगदी काळा सावळा पोरगा आहे त्याचा फोटो लावते कधी? कधीच लावत नाही. एक गोंडस गुटगुटीत बाळ असतं त्याचा फोटो लावलेला असतो, कारण प्रत्येक आईला पाहिजे असतं की तसं गोंडस गुटगुटीत आणि इंडियन भाषेत सांगायला गेलं तर गोरं गोमटं पोरगं पाहिजेत. ओके, आणि तुम्ही मुलगाच पाहिजेत, मुलगी नको, अशी एक धारणा असते भरपूर. तर ओके, त्यात मला खोला जायचं नाहीये. पण प्रत्येक जण मॅनिफेस्ट या पद्धतीने करत असतं. तुम्ही आधी लहानपणी असेल किंवा तुम्ही मोठं मोठं होत असताना ज्या ज्या गोष्टींचा विचार केलेला आहात त्या त्या गोष्टींचा परिणाम म्हणून तुम्ही आता आहात. आणि जर तुम्ही आता तुमचे पॉझिटिव्ह विचार आचरणात आणले नाहीत तर भविष्य तुमचं जे आता विचार करणार आहात त्याचा परिणाम असणार आहे. तुम्ही मानो या ना मानो, तुम्ही हे याच्यावर विश्वास ठेवा की नाही ठेवा, पण तुम्ही जो विचार करताय तोच तुम्ही पुढे बनताय. आणि हे 100% ट्रू आहे. मग हे मॅनिफेस्टेशन म्हणजे कोण देतं आपल्याला? तर द सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बिलीफ ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. मग असं कोण आहे जे आपलं देत असतं? तर आपण हिंदू संस्कृतीमध्ये जनरली म्हणत असतो की इथं आपला देव आहे, जो देव आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत असतो. मग आपण हिंदू म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवतोय, मुस्लिम लोक अल्लावरती विश्वास ठेवत आहेत. ओके, येशू ख्रिस्तावरती सगळी ख्रिस्ती लोक जे विश्वास ठेवत आहेत. मग ही सगळी लोक जे आहेत ना, सगळी लोक ही एक कोणता तरी त्यांचा गॉड असेल, देव असेल, त्याच्यामध्ये विश्वास ठेवतात. पण मला एक सांगायचं आहे की या सगळ्या पृथ्वीला किंवा या सगळ्या मानवजातीला असेल, सगळ्या प्राणी मात्राला असेल, तर एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट सगळ्यांना बांधून ठेवते, एकमेकांमध्ये अडकून ठेवते, आणि ती म्हणजे एनर्जी. आपण सगळेचे सगळे जे आहेत ना, आपण सगळे सगळे एनर्जी आहोत. तुम्ही मी सगळेचे सगळे काय आहोत? एनर्जी आहोत. आणि आपण एनर्जीनं एकमेकांसोबत असोसिएटेड आहोत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा अगोदर. आपण सगळेजण कोण आहात? एनर्जी आहोत. आणि एनर्जीनं आपण एकमेकाला असोसिएट आहोत. मग आपण जर सगळे एनर्जी आहोत, आपल्याला जे मागायचं आहे ते आपण कोणाकडे मागणार आहे? तर आपण मागणार आहे ते युनिव्हर्सकडं, ब्रह्मांडाकडं. शाहरुख खानचा एक पिक्चर होता ओम शांती ओम, त्यामध्ये त्याने डायलॉग म्हटला होता, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है तो सारे जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर तुम्ही मनापासून मांडलात तर पूर्ण कायनात जी आहे, ओके, एखाद्या गोष्टीला तुम्ही मनापासून मांडलात तर पुरी कायनात म्हणजे नेमकं काय आहे? पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी झटत असतं. आणि हे ट्रू आहे, हे खरं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कारण काही जण यामध्ये नास्तिक पण असतील की हे देव कर्मकांड वगैरे काही काही नसतं. मी श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये जाणार नाहीये. पण एक तुम्हाला मी उदाहरण सांगणार, एक गोष्ट सांगणार आहे. आणि ती गोष्ट आहे, ऍक्च्युली गोष्ट सांगितली कुठे ते सांगतो. ही गोष्ट सांगितलेली आहे द ग्रेट रजनीकांत तलैवा. रजनीकांतला कोण ओळखत नाही असं नाहीये. ओके, खूप मोठे सुपरस्टार आहेत. तर रजनीकांतनं एका कॉलेजमध्ये ते एक लेक्चर देत होता, म्हणजे तो भाषण करत होता, आणि भाषण करत असताना त्यांना सांगितलेला हा किस्सा आहे. तर रजनीकांतनं स्टोरी सांगितली, ती स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यासारखी मला परफेक्ट सांगता येणार नाही, पण मी माझ्या आपल्या कोल्हापुरी रांगडी भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तर ती स्टोरी अशी आहे. युरोप कंट्रीमध्ये एका रेल्वे स्टेशनवरती एक माणूस एक पुस्तक वाचत बसलेला असतो. रेल्वे स्टेशनवरती बाकडा असतात ना, त्या बाकड्यावरती एक माणूस छानपैकी पुस्तक वाचत बसलेला असतो. आणि तिथंच एक दुसरा बिझनेसमॅन, म्हणजे अगदी सुटाबुटामध्ये होता, हातामध्ये ब्रीफकेस होती, आणि तो बिझनेसमॅन तिथे येतो. आणि तो बिझनेसमॅन त्या माणसाला विचारतो की तू काय वाचतोयस? तेव्हा तो माणूस म्हणतो की आय एम रिडिंग बायबल, मी वाचतोय बायबल. मग तो बिझनेसमॅन म्हणतो, अरे काय बायबल वगैरे वाचतोयस? हे देव धर्म वगैरे काय नसतं. मी एक मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, माझ्या एवढ्या एवढ्या कंपनी आहेत, माझ्या एवढ्या फॅक्टरीज आहेत, आणि मी एवढा सक्सेसफुल आहे, मी असा तसा हे ते सगळं सांगत असतो. त्यावेळी तो माणूस फक्त हसतो आणि आपण स्वतः वाचायला सुरुवात करतो. मग त्याला येतो राग त्या बिझनेसमॅनला. अरे म्हणते, मी तुला एवढं सांगायचा प्रयत्न करतोय, तू नेमकं काय करतोयस? तू कुठं शिकलास की नाही? तुला जर नोकरी पाहिजे असेल तर हे घे माझं कार्ड, आणि तू मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट, उद्या मी तुला नोकरी देतो. तो माणूस त्याचं कार्ड घेतोय, तसाच ठेवतो बायबलमध्ये आणि वाचायला सुरुवात करतो.
त्या बिझनेसमॅनला खूप राग येतो आणि म्हणतो, अरे काय तू नेमकं कोण आहेस, तुझं नाव सांग बघू, मला नेमकं माहित नाही नेमकं तू कोण आहेस. त्यावेळी तो माणूस सांगतो, माझं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. जेव्हा थॉमस अल्वा एडिसनचं नाव निघतं, त्यावेळी त्या बिझनेसमॅनचा इगो झाप पण खाली येतो. कारण एडिसन द ग्रेट सायंटिस्ट होते. आणि मग तो बिझनेसमॅन त्यावेळी गयावया करायला चालू करतो, की सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही, वगैरे वगैरे वगैरे, मला माफ करा. आता तुम्ही मला अपॉइंटमेंट द्या, मी तुम्हाला भेटायला येतो. वेळ किती भारी चीज आहे, कायम बदलत असते. मग तो त्याच्याकडं वेळ मागतो, की तुम्ही सर मला वेळ द्या, मी तुम्हाला भेटायला येतो. एडिसन त्याला वेळ देतात. त्या वेळेला, ठरलेल्या वेळेला तो बिझनेसमॅन एडिसनच्या केबिनच्या बाहेर येतो, नॉक करतो. नॉक केल्यानंतर एडिसन त्याला आत घेतात. कमिन कमिन साईड ते आत येतात. आत आल्यानंतर एडिसनच्या बरोबर मागे एक सोलार मॉडेल असतं. सोलार मॉडेल म्हणजे सन, अर्थ, नेपच्यून सगळे सगळे आहेत ना. ओके, ते सगळे मार्स वगैरे सगळं त्याचं एक सोलार मॉडेल असतं. आणि ते सोलार मॉडेल तो बघतो बिझनेसमॅन, म्हणतो अरे वा किती छान आहे. मग त्यावेळी एडिसनला तो विचारतो, सर हे तुम्ही केले का? एडिसन म्हणतो, नाही मी नाही केलं. मी असंच एकदा केबिनचा दरवाजा उघडला आणि ते मॉडेल समोरच ठेवलं होतं. मग तो बिझनेसमॅन म्हणतो, नाही सर, ते तुम्ही केलं असणार ना, किंवा तुमच्या कलिगनी केलं असणार, तुमच्या विद्यार्थ्यांनी केलं असणार. तो म्हणतो, मला माहितीच नाही. मी असं अचानक दरवाजा उघडला आणि ते समोरच होतं. तू जसं आलास ना, तुझं सरप्राईज झालं तसं मी पण सरप्राईज झालो. मग तो बिझनेस म्हणतो, नाही सर, कुणीतरी केलं असणार ना, ते कुणीतरी केल्याशिवाय ते कसं का होईल. मग त्यावेळी एडिसन म्हणतोय, दॅट्स द पॉइंट, की वेन एव्हर देर इज अ क्रिएशन, देर इज अ क्रिएटर. जेव्हा जेव्हा तिथं कुठली ती क्रिएशन असते, कुठली तरी घटना घडते, किंवा कुठली तरी गोष्ट अस्तित्वात असते, त्यावेळी ती गोष्ट निर्माण करणारा सुद्धा अस्तित्वात असतो. त्याला लोक नाव देतात, गॉड, अल्ला, देव, भगवान, ही सगळी नावं दिलेली आहेत. पण आम्ही, म्हणजे मी वैयक्तिक, ह्या सगळ्या गोष्टीला म्हणतो आपण युनिव्हर्स. म्हणजे जर तुम्ही बायबल वाचून घ्या, किंवा कुराण घ्या, किंवा आपला गीता घ्या, ह्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच लिहिलेलं आहे. आता गीतेचं जर तुम्ही सार वाचलात ना, तर गीतेमध्ये एकच लिहिलं आहे. भगवद्गीता तुम्ही वाचला असाल तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे आत्मा. ओके, आत्मा जी आहे, आत्माला म्हणतो आपण एनर्जी. ओके, ती एका मधून दुसऱ्यामध्ये जाते, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जाते, पण आत्मा कधीही नष्ट करता येत नाही, तसं एनर्जी कधीही नष्ट करता येत नाहीये. आणि आपण जे देव म्हणतो ना, देव इज नथिंग बट युनिव्हर्स. आणि युनिव्हर्स जे आहे ना, युनिव्हर्स आपल्याला सगळं द्यायला तयार असतो. सगळं ते सगळं द्यायला तयार असतो. फक्त एकच असतं, की आपण त्याच्याकडे मागावं लागतं. ते तुम्हाला 100% मिळतं. ते मागण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सी राईज करायला लागतात. पण फ्रिक्वेन्सी राईज कशा करायच्या, त्याला म्हणतो आपण मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे आहेत, त्या सिस्टेमॅटिक वेनं, त्या एका प्रोसेसनं मिळवणं म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. आणि मॅनिफेस्टेशन लगेच होत नसतं. म्हणजे माझ्याकडे सुद्धा कुठली जादूची कांडी नाही आहे, की ती फिरवली आणि लगेच तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या. असं असतं तर मी आता प्राईम मिनिस्टर झालो असतो. असं शक्य नाहीये. आपल्याला आपल्याला त्या प्रोसेसमध्ये फॉलो करत फॉलो करत फॉलो करत जायला लागतं. जितक्या तुमच्या फ्रिक्वेन्सी राईज होतील, त्या लेवलनं तुम्हाला मिळत जातं. म्हणजे आपल्याला कमीत कमी 68 to 90 डेज लागतात. म्हणजे वेळेचं विचारलं तर 68-90 दिवस लागतात आपल्याला आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हायला, किंवा त्या प्रोसेसमध्ये यायला, रिप्रोग्राम व्हायला. मी आज एक रील टाकलेली आहे, कदाचित तुम्ही बघितला असाल तर, आताच मी जस्ट पोस्ट केलेली आहे. म्हणजे आपला मेंदू आहे ना, तो मेंदूची ताकद खूप जबरदस्त आहे. खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे. ते रील जर तुम्ही बघितला नसाल, मी थोडक्यात सांगतो. त्या रीलमध्ये असं सांगितलंय, एक माणूस होता 1886 मध्ये, 1986, 1986 मध्ये. त्या माणसाचा अपघात झाला होता. सायकल रेसमध्ये तो होता आणि त्याला मोटारीनं ठोकलं होतं. त्याचा ऍक्सिडेंट झाला. जवळपास 40 फूट लांब जाऊन पडला. पूर्ण मणका ब्रेक झाला होता. 6 मणके क्रॅक झाले होते. आणि त्या माणसाला सांगितलं होतं, की हा माणूस कधीही आपल्या पायावरती उभा राहू शकणार नाही. चालायचं तर खूपच लांब. पण त्या माणसानं फक्त आपल्या ब्रेनला प्रोग्रॅम करून फक्त 90 दिवसामध्ये स्वतःच्या पायावरती उभा राहिला आणि चालत गेला विदाऊट मेडिसिन. त्याचं नाव आहे जो डिस्पेन्झा. तुम्ही नाव नक्की बघा, सर्च करा पाहिजे तर. ओके, जो डिस्पेन्झा इतका मोठा, म्हणजे आता फिलॉसॉफर आहे. ओके, ज्यानं माइंडवरती ट्रिमेंडस काम केलंय. कारण जेव्हा तो पूर्ण बेडवरती होता, त्याचे मणके ब्रेक झाले होते, तर डॉक्टरने सांगितलं होतं, त्यावेळी त्यानं फक्त आपल्या मेंदूला एकच सांगायचं, 3 तास, दररोज 3 तास तो व्हिज्युअलाइज करायचा, की मी व्हीलचेअरमधून उठला आहे, माझे मणके सगळे सगळे अलाईन झाले आहेत, मग मी पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि मी तो चालतो. त्यानं फील केलं होतं. कारण आपल्या मेंदूला खरं खोटं कळत नाही. आपल्या मेंदूला अजिबात खरं खोटं कळत नाहीये.
तुम्ही जे त्याला सांगताय तो ऍक्सेप्ट करतोय. जे तुम्ही त्याला सांगता ना ते ऍक्सेप्ट करतं. जर तुम्ही वाईट सांगितलं तर वाईट ऍक्सेप्ट करणार आहे, त्याला निगेटिव्ह सांगितलं निगेटिव्ह ऍक्सेप्ट करणार आहे, पॉझिटिव्ह सांगितलं तर तो पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करणार. म्हणून आपल्याला जे पाहिजे ना ते त्याला सांगत जायचं, त्या झोनमध्ये राहायचं, जेणेकरून आपल्याला आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. अशी ट्रिमेंडस एक्झाम्पल देता येतील, ट्रिमेंडस, ज्याच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे. मी तुम्हाला रिसेंट सांगितलं एक्झाम्पल कालचंच. इंडियन क्रिकेट टीम जेव्हा जिंकली त्यांच्या सगळ्यांचे तुम्ही स्टेटमेंट वाचा. वी हॅव मॅनिफेस्टेड दिस विक्ट्री, सगळ्यांचं म्हणणं आहे. ओके, मागच्या वर्षी आरसीबीनं हे जिंकली, आयपीएल जिंकली याच वर्षी. ओके, त्यावेळी कृणाल पांड्याचा पण इंटरव्ह्यू झाला होता. कृणाल पांड्या सांगितलं होतं वी हॅव मॅनिफेस्टेड दिस विन, ही विन जी आहे ना, ही आयपीएल ट्रॉफी आम्ही मॅनिफेस्ट केली होती आणि मग ते मला मिळालं. मॅनिफेस्ट म्हणजे एखाद्या सिम्पल सायंटिफिक प्रोसेसनं आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी अचीव्ह करणं, मिळवणं. आता या सगळ्या दुसऱ्यांच्या गोष्टी झाल्या, मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगेन. मी जेव्हा एम एस ला ऍडमिशन घेतलं होतं, एम एस ला ऍडमिशन घेतल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होता, काही करून नेट एक्झाम पास व्हायचा आहे. नेट नावाची एक्झाम तुम्ही ऐकलं असाल, की 1000 मधली 4 मुलं चुकून पास होतात, म्हणजे 0.4. ओके, रिझल्ट असतो त्याचा 0.4. 1000 मधली 4च मुलं पास होतात. आणि ती एक्झाम मी पास झालो, कारण माझ्या डोक्यात होतं काही करून मला नेट एक्झाम क्रॅक करायची आहे. मी रस्त्याने जाताना दगड मारायचो, दगड इतक्या जोरात मारायचो त्या लाईनच्या पुढे गेलं की नेट पास. रस्ता क्रॉस करताना समजा एखादी गाडी आली, ती गाडी यायच्या अगोदर मी रस्ता क्रॉस केला तर नेट पास. इतकं खूळ लागलं होतं, इतकं डोक्यामध्ये अक्षरशः ते मॅड होतो मी त्या गोष्टीसाठी. आणि मग त्याच्यामुळं ते मॅनिफेस्टेशन हॅपन झालं, ट्रू झालं. आणि देशामध्ये रँक आला होता माझा, ऑल इंडिया रँक 43. पूर्ण देशामध्ये जवळपास 5-6 लाख मुलं एक्झाम देतात आणि त्यामधले रँक होता माझा 43. नॉट ओनली दॅट, इतक्या भरपूर गोष्टी मी अचीव्ह केल्या आहेत. म्हणजे ज्यांनी मला आमचा कॅम्पस बघितला असेल, अभिनव कॅम्पस, ओके, तो सगळा मॅनिफेस्ट केलाय. माझ्या पूर्ण उद्घाटनला पाहिजे होते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, आणि फक्त डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंची मी अपेक्षा केली होती. ओके, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, असं झालं. आणि मंदाताई आमटे सुद्धा त्यांच्यासोबत आल्या. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळं तुमचं पॉझिटिव्ह विचारांचा परिपाक असतोय. त्यामुळे स्टे पॉझिटिव्ह, तुमच्याकडे सगळ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह केल्या जातात. कारण मगाशी म्हटलं, हे युनिव्हर्सकडे आपण मागायचं असतं. युनिव्हर्स म्हणता, युनिव्हर्स जो आहे ना, तो जिन आहे, जिन. तो फक्त एवढंच म्हणतोय, क्या हुकुम मेरे आका, तुम्हाला काय पाहिजे आहे, आपण ते मागायचं, तुम्हाला ते 100% मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सायंटिफिक दृष्ट्या करायच्या आहेत. हे कुठलंही थोतांड नाही आहे, इट इज ट्रू, 100% हे खरं आहे. तुम्ही भरपूर लेक्चर्स बघा, म्हणजे सबकॉन्शियस माइंड कसं ऍक्टिव्हेट करायचं. त्यानंतर NLP आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. मी ऑलरेडी त्याचा मास्टर झालेलो आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. मी त्याचे कोर्सेस सगळे केलेले आहेत. खूप जबरदस्त टेक्निक्स आहेत, ज्या टेक्निक्स वापरून आपण हे करू शकतोय. पण हे सगळं करताना, ओके, एकच गोष्ट करणं गरजेचं असतं. ते म्हणजे या सगळ्या गोष्टी तेव्हाच अट्रॅक्ट होतात जेव्हा तुमच्यामधली निगेटिव्हिटी ही झिरो असते, किंवा नल झालेली असते, कमी झालेली असते. कारण मी काल पण सांगितलं, परवा पण सांगितलं, जखमी पायानं आपण रनिंग रेसमध्ये भाग घेऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्या पायाची जखम भरणार नाही तोपर्यंत आपण रेस जिंकणार नाही. किंवा आपण अगदी आपला पूर्ण हात फ्रॅक्चर आहे आणि तुम्हाला सांगितलं मी आज जा आणि षटकार मारून या, असं होत नाही. आपण फुल्ली प्रिपेअर्ड पाहिजेत, तर तुम्हाला त्या गोष्टी होतात. त्यामुळे निगेटिव्हिटी दूर केल्याशिवाय पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करता येत नाही. म्हणून आपण निगेटिव्हिटी कशी दूर करायची त्याच्यावरती आजचं सेशन आहे. आणि त्यालाच म्हणतो आपण सेल्फ हिलिंग टेक्निक्स. स्वतःच्या जखमा ज्या आहेत त्या जखमा आपल्याला बऱ्या करायच्या आहेत, स्वतःच्या जखमा बऱ्या करायच्या आहेत. त्यामुळं तुम्हाला आता ह्या सगळ्या ज्या जखमा आहेत त्या जखमा आता इथून तुमच्या मनातून काढून त्या चॅटबॉक्समध्ये टाकायच्या आहेत. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला आता कोणता प्रॉब्लेम तुम्ही आता फेस करताय, ज्या प्रॉब्लेम पासून तुम्हाला सुटकारा पाहिजे आहे, तो तुमचा ज्वलंत प्रॉब्लेम तुम्ही त्या चॅटबॉक्समध्ये लिहायचा आहे. कुठला प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम असू देत, तुम्हाला तो चॅटबॉक्समध्ये लिहायचा आहे की मला हा प्रॉब्लेम आहे आणि मला या प्रॉब्लेममधून आता बाहेर पडायचं आहे. आय विल गॅरंटी यू की तुम्ही त्यातून नक्की बाहेर पडणार आहे. फक्त त्यासाठी प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. द प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग मी सांगितलं तुम्हाला टाइम ड्युरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 68 ते 90 दिवस लागतात आपला प्रोग्राम व्हायला. म्हणजे एखाद्या समजा आपण रोप उगवायचे जरी असले, सीड घातला असेल तर सीड घातल्यानंतर त्याला खत पाणी घालून ते झाड होऊन त्याचं फळं यायला कित्येक वर्ष जातात. ऋषीमुनींना आमच्या 12-12 वर्ष तप करायला लागायचं, त्यावेळी त्याला जे त्याला वरदान पाहिजे ते वरदान मिळायचं. एखाद्या आईला बाळ व्हायला 9 महिने किमान जावं लागतात. म्हणजे एक सर्टिफाईड पिरियड असतो, एक पिरियड आहे, तो पिरियड घालल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी अचीव होत नाहीत. ओके, त्यामुळे मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही
तुम्हाला ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे आहे ते प्रॉब्लेम तुम्ही लिहायचं आहे. इथं कोणीही कोणाला जज करणार नाही आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं की वी ऑल आर एनर्जी. पण सगळे सगळे एनर्जी आहोत. तुम्हाला फक्त तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला बाहेर पडायचा आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आणि मी गॅरंटी देतो, माझ्याकडे चारच चारच अशी क्षेत्र आहेत, त्या चार क्षेत्रामधूनच तुमचा कुठला तरी प्रॉब्लेम असणार आहे. मी गॅरंटी देतो. आणि ते चारच असे क्षेत्र आहेत ज्यांच्यामधून तुम्हाला प्रॉब्लेम असणार आणि तो तुम्हाला कव्हर करता येणार. विदाउट वेस्टिंग टाइम तुम्ही पटकन लिहा तिथं की कुठले 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 आहेत. ठरवलं ध्येय पूर्ण करताना मेंदू तयार होतो, खरं मन चलबिचल होतं. फंड्स फंड्स काय बर्निंग आहे तो. कारण फंड शिवाय काय होत नाही. जर एखादा बिझनेस ओनर असेल, प्रोफेशनल असेल, तर फंड्स पाहिजेत. पैशाशिवाय दुसरं काही होत नाहीये. ओके, व्हेरी गुड. अजून हेल्थ हेल्थ इश्यूज आहेत. त्यानंतर अरे वा, वृषाली पण आहे इथं. इकॉनॉमिकल आहे, स्वतःचं घर आईबाबांसाठी. व्हेरी गुड. अजून स्वतःचं घर पाहिजे असेल तर पैसा लागतो. हे बी सर बरोबर आहे. अरे लिहा लिहा, काय अडचण नाहीये. तुम्हाला ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे ना, ते प्रॉब्लेम सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. ओके. कामगार मिळत नाही आहेत. ओके, राजू पाटील सर, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे हा. जे 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 एंटरप्रेनर्स आहेत त्या सगळ्यांचे चालूच होते. कामगार मिळत नाही आहेत. कामगारांना पगार दिल्यानंतर कामगार येतील ना, जर पेमेंट त्यांना जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर. म्हणजे हा प्रॉब्लेम सर मनी रिलेटेडच आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला चार गोष्टी सांगतो, ते चार गोष्टीमधून तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. सगळ्यात पहिला असतो हेल्थ. आणि हेल्थ सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, बिझनेस ग्रोथ लिहिलंय, त्यानंतर हाऊ टू मेक द करेक्ट डिसिजन. मोठं दुःख आले होते, त्यातून बाहेर पडता येत नाही. नक्की बाहेर पडता येणार, 100% बाहेर पडता येणार. तुम्ही फक्त बिलीफ ठेवा, 100% बाहेर पडता येणार आहे. ओके. तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो हेल्थचा. म्हणजे ज्यांची ज्यांची 40शी लवंडली आहे ना, त्यांना थोडेसे हेल्थचे प्रॉब्लेम जाणवा लागले असतील. आणि जे ऑलरेडी आता 50शी क्रॉस करून 60 मध्ये गेले आहेत किंवा 60 क्रॉस करून पुढे गेले आहेत, त्यांना काय विचारलं की पहिला प्रश्न विचारतात, तब्येत कशी आहे. त्यामुळे हेल्थ सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि तो हेल्थचा आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं उदाहरण एक, जो डिस्पेन्झाचं, ज्यानं अक्षरशः विदाऊट सर्जरी म्हणतोय मी, त्यांनी त्या पूर्ण मणक्यांना तयार केलं. काय पॉवर असेल माइंडची, ट्रमेंडस पॉवर असेल. आणि ते तयार झालं. त्यामुळे हेल्थचा प्रॉब्लेम सगळ्यांना सॉल्व्ह होतात, नक्की होतात. दुसरा असतो ना, तो असतो रिलेशन्स. रिलेशन. आता ताईने इथे लिहिलं आहे की एक मोठा प्रॉब्लेम झाला होता, मोठं एक दुःख झालं होतं, त्यातून बाहेर पडता येत नाहीये. ते आहे रिलेशन्स. आपलं ब्लड रिलेशन असेल किंवा आपल्या मित्रांसोबत रिलेशन असेल. ओके, तुमच्या स्पाऊस मधला असेल, म्हणजे नवरा बायको मधला असेल, सासू सासऱ्यांच्या मधला असेल. हे सगळे रिलेशन्स रिलेशन सुद्धा तुम्हाला बरे करता येतात हे केल्यानंतर. तिसरा असतो तो म्हणजेच करिअर. म्हणजे करिअर म्हणजे काय काय, समजा तुम्हाला एक नवीन कंपनी स्टार्ट करायची आहे, तर ते करिअर झालं. तुम्ही आता ज्या जॉबमध्ये आहात त्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे, ते तुमचं करिअर झालं. करिअर म्हणजे आता लहान मुलं आहेत किंवा त्यांना जेईची एक्झाम द्यायची, नीटची एक्झाम द्यायची, एमपीएससी द्यायची, युपीएससी द्यायची, हे सगळं करिअर आलं. त्यामुळे करिअर असतो तिसरा प्रॉब्लेम. आणि चौथा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजेच पैसा, मनी. म्हणजे हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. हे चार प्रॉब्लेम्स माणसाला सगळ्यात जास्त असतात. आणि त्यांच्यामधूनच प्रॉब्लेम असणार आहे. तुम्ही जे जे सगळं इथे लिहिलंय ना, ते सगळंच्या सगळं त्याचा रिलेटेडच आहे. आता सागर पावसाळ्यातले कामगार मिळणे अवघड आहे, लोड एकट्यावर आहे. तर जर तुम्ही तुमच्या इन्कमच्या 25% इन्कम तुमच्या पगारावरती खर्च व्हायला पाहिजे. होतोय का सागर सर? नाही होत. म्हणजे स्टँडर्ड रूल आहे. आपण जेवढं उत्पन्न असतं ना, तर उत्पन्नाचं 25% किमान हे फक्त कामगारांच्या वरती व्हायला पाहिजेत. आणि ते जर दिलात तर 100% कामगार मिळणार. कारण कुणाला पैसा नको आहे. समजा एखाद्या कामगाराला 10,000 मध्ये काम करतोय, त्याला 15,000 दिलं, 100% येणार आहे. त्यामुळे तिथं पैशाने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अजून करिअर रिलेटेड आहेत, हेल्थ रिलेटेड आहेत, रिलेशन रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम असतात. ते सगळे आपल्याला कव्हर करता येतात. तर तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगणार आहे. जे काल आणि परवा होती त्यांनी ती गोष्ट ऐकलेली आहे, पण आज तुम्ही नव्या पद्धतीने तुम्ही ऐकणार आहात. तर ती गोष्ट जी आहे ना, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. ती गोष्ट आहे एका हवाई नावाच्या बेटावरची. आणि त्या हवाई नावाच्या बेटावरची ती तुम्हाला स्टोरी सांगेन. जे नवीन मेंबर्स आहेत त्यांना ही स्टोरी ऐकून खूप म्हणजे इतकं जबरदस्त फील होईल. कारण ती स्टोरी इतकी विचित्र आहे आणि इतकी जबरदस्त आहे ना, की हाऊ इट इज पॉसिबल. आपण त्या क्वेश्चन मार्कमध्ये येतोय, कसं शक्य आहे हे. तर हवाई नावाच्या बेटावरची ती स्टोरी आहे. ती स्टोरी
आहे डॉक्टर ह्यू लेनची. डॉक्टर ह्यू लेन. मी स्पेलिंग सांगतो, HEWLEN. नंतर तुम्ही गुगल सर्च करा, तुम्हाला डॉक्टर ह्यू लेनची स्टोरी सगळी मिळेल. डॉक्टर ह्यू लेन नावाच्या एका डॉक्टरची ती स्टोरी आहे. ही सांगितली कुणी हे सांगतो अगोदर. ही सांगितली डॉक्टर जो विटाले. JOEVITALE. डॉक्टर जो विटाले नावाचे एक मेंबर आहेत. ओके, ते कोण मेंबर आहेत? तर तुम्ही जर सिक्रेट नावाचा मूवी बघितला असाल, तर त्या सिक्रेट नावाच्या मूवीमध्ये ते एक प्रेझेंटर आहेत, ते एक नॅरेटर आहेत. त्यांनी सांगितलेली आहे स्टोरी. डॉक्टर जो विटाली नावाच्या एका फिलॉसॉफरने, ऍक्च्युली फिलॉसॉफर म्हणण्यापेक्षा सायकोलॉजिस्ट आहेत, आणि त्या सायकोलॉजिस्टने एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं झिरो लिमिट. 2007 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. झिरो लिमिट नावाचं पुस्तक हे लिहिलं होतं जो विटालीनी, आणि 2007 मध्ये प्रकाशित झालं. आणि त्या पुस्तकात त्यांनी डॉक्टर ह्यू लेनचा संदर्भ दिलेला आहे. त्यांनी असं लिहिलंय पुस्तकात की डॉक्टर ह्यू लेन या डॉक्टरनी एक हॉस्पिटल होतं हवाई नावाच्या बेटावरती, त्या हॉस्पिटलमधले पेशंट सगळे बरे केले. आणि ही स्टोरी त्या रिलेटेड आहे. तर स्टोरी खूप जबरदस्त आहे. तुम्ही थोडंसं मन लावून ऐका ती स्टोरी काय आहे. ती स्टोरी आहे डॉक्टर ह्यू लेनची. हवाई नावाचं एक बेट आहे जे अमेरिकेच्या शेजारी आहे, आणि त्या बेटावर एक मेंटल हॉस्पिटल होतं. ते मेंटल हॉस्पिटल फक्त रेग्युलर लोकांचं नव्हतं, तर त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये क्रिमिनल होते. म्हणजे जे गुन्हेगार आहेत आणि जे मेंटल पेशंट्स आहेत, असे ड्युएल कॉम्बिनेशनचं ते हॉस्पिटल होतं. आणि ते हॉस्पिटलमध्ये ते जे म्हणजे मेंटल पेशंट्स होते ना, ते पेशंट इतके विचित्र, इतके विकृत होते की ते दुसऱ्याला मारायचे, स्वतःला पण मारायचे. म्हणून त्यांना अक्षरशः ते जोरखंडात आणि साखळदंडात बांधलं जायचं. तिथं कुठला डॉक्टर, तिथलं कुठं नर्स किंवा वॉर्ड बॉय कुणीही तिथं काम करायला तयार नव्हते. कारण कुठलंही मेडिसिन द्या ते त्यांच्या अंगावर धावून जायचे. आणि त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये बदली झाली डॉक्टर ह्यू लेनची. डॉक्टर ह्यू लेनची तिथं बदली झाल्यानंतर असं आपल्यासारखं कोणतरी असतं तर आपण म्हटलं असतं की सर बदली टाळावी म्हणून आपण एवढे एवढे तुम्हाला देऊया, तेवढी सेटलमेंट करून घेऊया, जेणेकरून आमची बदली जरा थांबेल. पण डॉक्टर ह्यू लेनने ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते त्या हॉस्पिटलला जॉईन झाले. हॉस्पिटलला जॉईन झाल्यानंतर त्यांनी बघितले अवस्था काय आहे. कुणीही डॉक्टर, कुठलाही नर्स असेल किंवा कुठलाही वॉर्ड बॉय तिथं काम करायला तयार नव्हते, कुठल्याही गोळींचा उपयोग होत नव्हता. मग डॉक्टर ह्यू लेननी काय केलं, त्यांच्या त्या केबिनमध्ये बसायचे, त्यात सगळ्या फाईल्स बघायचे, आणि काही ना काही ना काही ना काही ते पुटपुटत राहायचे. कायम ते पुटपुटत राहायचे. आणि असं पुटपुटत राहायचे ना की म्हणजे जवळपास ते 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने असं ते कायम पुटपुटत 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 राहायचे. त्या एकाही पेशंटला ते भेटले नाहीत. एकाही पेशंटला ते भेटले नाहीत, एकाही पेशंट त्यांनी तपासलं नाही. पण मिरॅकल झालं. 2 वर्षामध्ये ते हॉस्पिटल बंद झालं. सगळे सगळे पेशंट बरे होऊन गेले. ते एक मिरॅकलच होतं की डॉक्टर ह्यू लेन कुणालाही भेटला नाही, तरी पण त्यानं सगळ्याच्या सगळ्या पेशंटना बरं केलं आणि ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. मग जेव्हा डॉक्टर ह्यू लँडला विचारलं गेलं, म्हणजे त्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे तसा, की हे कसं काय झालं, तर त्यांनी 4 वाक्य कायम म्हटली होती. ती 4 वाक्य होती: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आहेत. एक आहे आय एम सॉरी, दुसरं प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे मला क्षमा कर, त्यानंतर थँक्यू आणि आय लव्ह यू. हे 4 वाक्य तो कंटिन्युअसली कंटिन्युअसली म्हणायचा. आणि ते कंटिन्युअसली म्हणून मग त्या पूर्ण प्रोसेसनं ते सगळं सगळं हॉस्पिटल बरं झालं. त्या हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे पेशंट्स घरी गेले. इतकी जबरदस्त ताकद आहे त्या 4 वाक्यांच्या मध्ये. आणि ही 4 वाक्य कुठून आलेत, तर हवाई नावाच्या बेटावरती एक टेक्निक वापरली जायची. त्या टेक्निकचं नाव आहे हो ओपोनोपोनो. मी टेक्निकचं नाव परत सांगतोय. टेक्निक आहे हो ओपोनोपोनो. आणि ती हो ओपोनोपोनो टेक्निक जी आहे ती हवाई नावाच्या बेटावरती वापरली जायची. लोकांची भांडण तंटे सोडवण्यासाठी हो ओपोनोपोनो वापरलं जायचं. मग ती नेमकी काय आहे, तर ह्या जगामध्ये जे जे काही होतं त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. मीच रिस्पॉन्सिबल आहे. ज्या समोर गोष्टी माझ्या आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्यामुळे आलेत. कारण आपण म्हणतो समजा एखादं भांडण झालं तर आपण पहिलं म्हणतोय की याच्यामध्ये माझा काय दोष नाहीये, त्याच्यामुळे झालंय. तर हो ओपोनोपोनो हे सांगतं, हो पोनोपोनोनं तुम्ही ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ती स्वतः स्वीकारताय त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमची पहिली स्टेप पूर्ण झालेली असते. तुम्ही तिथून बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे हो पोनो जे आहे ते खूप जबरदस्त आहे. आता इथं किती जण असे आहेत ज्यांना ही टेक्निक आत्ता शिकायची आहे,
आणि आपल्या मनामधली निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर काढायची आहे. असे किती जण आहेत? टाईप करा आय, ज्यांना आत्ताच्या तुमच्या पूर्ण या थोडं निगेटिव्हिटी ज्या आल्या असतील, दिवसभराचा ताण तणाव असेल, काही जण इथे बिझनेस ओनर्स आहेत, ओके, अंतरप्रनर्स आहेत, ज्यांना दसऱ्याची थोडीशी गडबड चालू आहे, क्लायंट्स पण सेल्स होत नाहीये, हे सगळं. तर त्यांना निगेटिव्हिटी आपली दूर करायची आहे. त्यांनी पट 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 आय लिहायचं. ओके, खूप छान, थँक्यू. आपण ही टेक्निक करायची आहे, पण ही टेक्निक करताना, ओके, टेक्निक करताना काही कंडिशन्स आहेत. त्या टेक्निकनुसार तुम्हाला काय काय मिळणार. काही काही जणांना तुम्हाला हे पण सांगतो, म्हणजे मी 2 दिवस सेशन घेतले, ज्याने 2 दिवस हे सेशन अटेंड केले, त्यांच्या लक्षात आलं असेल की लोक अक्षरशः ढसाढसा रडलेत. म्हणजे ते गिरी सर पण इथं आहेत, गिरी सर पुन्हा जॉईन झालेले आहेत. सर सुद्धा काल बोलताना इमोशनल झाले होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आमचे एम आर पाटील सर सुद्धा आहेत. मी जेव्हा खूप दिवसापूर्वी सेशन घेतलं होतं त्यावेळी एम आर पाटील सर ते अगदी भरभरून रडले होते आणि त्यातून त्यांनी निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढली होती. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या जर डोळ्यातून पाणी येत असेल तर ते जाऊ देत, कारण ह्या प्रोसेसनं तुमच्यामधली सगळी सगळी निगेटिव्हिटी त्या अश्रूंच्या वाटे बाहेर पडते. त्यामुळं बाहेर पडू दे, त्याला काही हरकत नाहीये, कारण आपण निगेटिव्हिटी बाहेर काढत असतोय. जसं आपल्या शरीरामधून मळ बाहेर पडतो, तशी ती निगेटिव्हिटी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती बाहेर पडत असते. तुमच्या अंगावरती शहारा येणार आहे, तुम्हाला थोडंसं इतकं विचित्र वाटणार आहे, इतकं काही जणांना तर नंतर इतकं रिलॅक्स वाटणार आहे की खूप छान वाटणार आहे. ही टेक्निक खूप जबरदस्त आहे. मी कित्येक दिवस ही वापरतोय आणि माझ्यामधल्या निगेटिव्हिटी मी दररोज बाहेर काढत असतो या टेक्निकनं. पण ही टेक्निक शिकवताना किंवा करून घेताना माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्रत्येकानं कॅमेरावरती येणं बंधनकारक आहे. कारण माझी टीम तुम्हाला ऑब्झर्व करते, जे आम्ही देतोय ते 100% देतोय की नाही हे आम्हाला पण कळलं पाहिजे. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपण कॅमेरावरती सगळ्यांनी यायचं आहे. ऑन कॅमेरा या, काही हरकत नाहीये, सगळे सगळे ऑन कॅमेरा या. आणि हे मी जे जे तुम्हाला म्हणायला सांगेन ते तुम्ही म्हणायचं आहे, मनातल्या मनात म्हणा, काय हरकत नाहीये. जे जे तुम्हाला फील करायला सांगेन ते सगळ्यांनी फील करायचं आहे. कारण मी म्हटलं तसं हा सगळा खेळ जो आहे तो हा सगळा खेळ फिलिंगचा खेळ आहे आणि सगळा बिलीफ सिस्टीम आहे. त्यामुळं प्रत्येकाने मी सांगेन तसं करायचं आहे. मी तुम्हाला एक गाणं प्ले करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना ते म्युझिक जे आहे ते म्युझिक ऐकू येईल. ज्यांना म्युझिक ऐकू येत नाहीये, काही हरकत नाहीये. तुमच्या थोडेसे सेटिंगमध्ये चेंजेस असतील त्यामुळं होणार नाही. पण तुम्हाला सगळ्यांना हे म्युझिक ऐकू येतं, माझा आवाज सुद्धा आणि म्युझिक सुद्धा येत असेल तर मला थम्सअप द्या. थँक्यू, थँक्यू फॉर कन्फर्मिंग. तर इथून पुढची 10-15 मिनिटं, 15 मिनिटं जवळपास आपण पूर्ण मेडिटेटिव्ह फेजमध्ये जाणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना तुम्ही सांगून ठेवा की मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, कारण ही 15 मिनिटं तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन करायची आहेत. जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन कराल तुम्हाला त्याचा अनुभव जास्त चांगला येईल. त्यामुळे 100% फिलिंगनं तुम्हाला हे करायचं आहे. मी जे जे कल्पना करायला सांगेन ती ती सगळी सगळी कल्पना तुम्हाला करायची आहे. जे जे तुम्हाला आठवायला सांगेन ते सगळं आठवायचं आहे आणि पूर्ण एकाग्रतेनं करायचं आहे. जर तुम्हाला कुठं अगदीच अर्जंट काम असेल तर ते थांबवा, कारण 15 मिनिटं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची 15 मिनिटं आहेत. आता आपण छानपैकी ताट बसायचं आहे, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजेत, कारण आपण ही हो पूर्ण पूर्ण जे आहे ते चेहरा प्रसन्न करून म्हणायचं आहे. तणावात कोणीही म्हणायचं नाहीये. फुल फुल प्लेज न म्हणायचं आपल्याला. चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजे. डोळे बंद करा. आपण थोडं मेडिटेशन चालू करण्याच्या अगोदर थोडंसं श्वास आत आणि बाहेर घ्यायचा आहे. 4-7-8 नावाची टेक्निक आहे ती आपण करायची आहे. 4-7-8 मध्ये आपण 4 सेकंद श्वास घेतो, 7 सेकंद आपण होल्ड करतो आणि 8 सेकंद बाहेर काढतो. आणि ते करत असताना सुद्धा 4 सेकंद आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळी आपण पॉझिटिव्हिटी घेतोय आणि 8 सेकंद आपण सोडताना हळूवार सोडायचं आहे, आपण निगेटिव्हिटी बाहेर काढतोय, असं आपण इमॅजिन करायचं आहे. क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. एक खोलवर श्वास घ्या, होल्ड, नाकातून रिलीज. अजून एकदा खोलवर श्वास घ्या, होल्ड,
रिलीज. One last time, take a deep breath. Hold. Release. शांत. रिलॅक्स. मी जे जे म्हणेन ते तुम्हाला म्हणायचं आहे. मनातल्या मनात म्हणा, काही हरकत नाही, पण पूर्ण फिलिंग्स न म्हणायचं. आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे 4 वाक्य म्हणायचे आहेत मध्ये मध्ये. आय एम सॉरी किंवा प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय आपण स्वतःसाठीच. थँक्यू आणि आय लव्ह यू सुद्धा म्हणतो आपण स्वतःसाठीच. हे प्रत्येकाने लक्षात घ्या, कारण स्वतःची आपली निगेटिव्ह झालेली ऊर्जा जी आहे आपल्याला ते पॉझिटिव्ह करायची आहे. आता मी जे जे म्हणेन ते तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा किंवा फील करा. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो आहे जे काही माझ्यासोबत झाले आणि होणार आहे याला कुठे ना कुठे मीच जबाबदार आहे. जी ही परिस्थिती माझ्या समोर आलेली आहे त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे, बाकी कुणीही नाही. आणि मी याची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आहे. जे जे काही चांगलं झालं, जे जे काही वाईट झालं त्याला मीच जबाबदार होतो. कळत न कळत माझ्या निगेटिव्ह ऊर्जेमुळेच ही निगेटिव्हिटी माझ्या समोर आलेली आहे. मला माहिती आहे की आपण एनर्जी आहोत आणि या एनर्जीचं रूप बदलता येतं. निगेटिव्ह एनर्जीतून पॉझिटिव्हिटी जाता येते. स्ट्रेसफुल असेल तर आपण फोकस होऊ शकतो. आपला कॉन्फिडन्स नसेल तर आपण कॉन्फिडन्स गेन करू शकतो. आणि हे मला आता घ्यायचं आहे. ही पॉझिटिव्हिटी मला स्वीकारायची आहे. त्यासाठी मी स्वतःला आता या ब्रह्मांडाकडं, या युनिव्हर्सकडं सरेंडर करतो आहे, सोपवतो आहे स्वतःला या पूर्ण ब्रह्मांडाकडं. मी पूर्णपणे आता तयार आहे. मी स्वतःला ब्रह्मांडाकडं सोपवून द्यायला. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता मी जी कल्पना करायला लावेन ती तुम्ही करायची आहे. जे 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 बोलायला लावेन ते सगळंच्या सगळं तुम्ही अगदी मनापासून बोलायचं आहे. आपण 4 व्यक्तींच्यासाठी आपण होपोनोपोनो करायचं आहे. त्या 4 व्यक्तींच्या मधली एक व्यक्ती सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची आई. त्या आईसाठी आपण होपोनोपोनो करायचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आई हयात असो वा नसो त्यांना काहीही फरक पडत नाहीये. तुम्ही तुमच्या आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आई किंवा आईचा दर्जा ज्या व्यक्तीला देताय त्या व्यक्तीचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. आपण आईशी आता मनमोकळेपणाने बोलायचं आहे. जे जे तुम्हाला बोलायचं शिल्लक राहिलं होतं आतापर्यंत ते सगळंच्या सगळं आईसमोर तुम्हाला आता उलगडायचं आहे, बोलायचं आहे, तुमचं मन मोकळं करायचं आहे. पुढचे 10 सेकंद मी चुप्प राहणार आहे. फक्त फील करा. आता आपल्या आईला आपण बोलायचं आहे. आईला म्हणा, आई आय एम सॉरी, मी चुकलो तुला समजून घेण्यात. आई मला माफ कर. आपल्या आईला तुम्ही ज्या नावानं हाक मारतात ते नाव घ्या. आई म्हणा, मम्मी म्हणा, ज्या नावानं तुम्ही हाक मारता त्या नावानं बोलायचं. मी जेव्हा जेव्हा आई म्हणेन त्यावेळी तुम्ही त्या नावानं हाक मारायची. आई मला माफ कर, आय एम सॉरी, मी तुला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो. आई मला माफ कर. अनेकदा मी तुझं मन दुखावलं आई, त्यासाठी मला माफ कर.
तुझी म्हणावी तितकी काळजी मला घेता आली नाही आई, त्यासाठी मला माफ कर. तुझ्या आजारपणात तुझ्या सोबत राहता आलं नाही, राहिलो असेल तरी खूप कमी वेळ राहिलो आई, त्यासाठी मला माफ कर. कित्येकदा मी तुझ्यावर चिडचिड केली, कित्येकदा तुझा राग राग केला, तुझा कळत न कळत माझ्याकडून अपमान झाला. त्यासाठी मला आई तुला माफी मागायची आहे, तुला सॉरी म्हणायचं आहे. आई मला माफ कर. तू माझ्या जन्मापासून माझ्यासाठी जे जे काही केलंस त्याची म्हणावी तितकी जाणीव मी नाही ठेवली आई, त्यासाठी मला माफ कर. मला माफ कर आई. कधी कधी मी तुला जुन्या विचारांची, तुला गावंढळ समजलो, यासाठी मला माफ कर आई. आई पण मला तुला आज मनापासून थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे. सगळ्यात पहिला तुला थँक्यू म्हणायचा या गोष्टीसाठी की तू मला जन्म दिलास, इतक्या वेदना सहन करून तू मला जन्म दिलास आणि लहानाचा मोठा केलास. यासाठी मला तुला आई थँक्यू म्हणायचं. कधी तुला बोललो नाही बोललो, पण आज मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आई. इतकं प्रेम तू मला केलीस, आयुष्यात दुसरं कुणीही इतकं प्रेम माझ्यावर नाही केलं, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं. माझ्या सगळ्या अपेक्षा तू पूर्ण करायचा प्रयत्न केलीस. माझ्या आजारपणात रात्रंदिवस तू माझी सेवा केलीस, त्यासाठी आई थँक्यू. मला खरंच तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू मला प्रेम दिलंस, माझी काळजी घेतली, मला सगळं काही दिलंस, माझ्या पायावरती उभं करायला तू मला पाठबळ दिलंस, त्यासाठी आई थँक्यू. मी तुला बोललो न बोललो, पण आज मला तुला मनापासून एक वाक्य बोलायचं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई, खूप प्रेम आहे. आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या आईला घट्ट मिठी मारा, कल्पनेत आपल्या आईला घट्ट मिठी मारा आणि म्हणा, आय एम सॉरी आई, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता आपण सर्वांनी आपल्या वडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. आपल्या वडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. वडील हयात असो वा नसो काही फरक पडत नाहीये. वडील किंवा वडिलांचा दर्जा ज्या व्यक्तीला देतायत त्या व्यक्तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आपण जे जे आईशी बोललो ते आता बाबांशी बोलायचं आहे. कारण कित्येक वेळा असं होतं, आईशी तर आपण भरपूर बोलतो पण बाबांशी बोलायचं राहून जातं. म्हणून आपण आज बाबांशी बोलायचंय, मन मोकळेपणानं बाबांशी बोलायचंय आज. मी जेव्हा जेव्हा बाबा म्हणेन त्यावेळी तुम्ही ज्या नावानं बाबांना हाक मारताय, बाबा पप्पा ज्या नावानं तुम्ही हाक मारताय ते नाव घ्या. मी जेव्हा जेव्हा बाबा म्हणेन त्यावेळी आणि म्हणा बाबांना, बाबा मला माफ करा, मला माफ करा बाबा, तुम्हाला मी समजून घेण्यात खूप कमी पडलो बाबा, मला माफ करा. तुम्हाला खूप कमी महत्व दिलं मी बाबा, त्यासाठी मला माफ करा. तुम्ही मला काय हवं नको ते दिलं, माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केला, पण म्हणावी तितकी जाणीव मी ती नाही ठेवली बाबा, त्यासाठी मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी बाबा, मला क्षमा करा, मला माफ करा. अनेकदा तुमच्याशी मी भांडलो, नको नको तसं वागलो, तुमचा राग राग केला, तुमच्यावर चिडचिड केली, त्यासाठी मला माफ करा बाबा. तुमचा कळत न कळत माझ्याकडून अपमान झाला बाबा, त्यासाठी मला माफ करा बाबा, मला माफ करा. कारण तुमच्या आजारपणात मला तुमची काठी होता आलं नाही, मला तुमची काळजी घेता आली नाही, त्यासाठी मला माफ करा बाबा. बाबा मला यासाठी माफ करा की तुमच्या आवडी निवडी माझ्याकडून राहून गेल्या, त्यासाठी मला माफ करा. तुमच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या त्या पूर्ण मला करता आल्या नाहीत बाबा, यासाठी मला माफ करा. कित्येकदा मी जबाबदारीपासून लांब पडलो, यासाठी पण मला माफ करा बाबा. पण बाबा मला आज तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे. थँक्यू यासाठी म्हणायचं की तुम्ही जन्म देण्याचा निर्णय घेतलात मला बाबा, हा सगळ्यात मोठा निर्णय होता आणि तुम्ही तो घेतलात, त्यासाठी मला बाबा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. अगदी लहानपणापासून आतापर्यंत मला जे हवं जे नको ते सगळे तुम्ही काळजी घेतलात,
सगळं मला पुरवलात, मला शिक्षण माझं केलात, माझ्या पायावरती तुम्ही सक्षम उभं केलात, त्यामुळे तुमचा आशीर्वाद आहे बाबा. तुमच्या शुभेच्छामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. यासाठी बाबा मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही अगदी वेळेकाळेचं भान न बाळगता कित्येकदा तुमच्या चपला झिजवलात माझ्यासाठी. यासाठी बाबा मला माफ करा. मला थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्या रागातही काळजी होती, मला कळते बाबा. आता तुम्ही केली चिडचिड ही माझ्या भल्यासाठीच होती, ही कळते मला बाबा. बाबा कदाचित मी तुम्हाला म्हटलं नसेन किंवा कधी माझी हिंमत झाली नसेल, पण मला ते आज म्हणायचं आहे. तुम्हाला म्हणायचं आहे बाबा, आय लव्ह यू. माझं तुमच्यावरती खूप प्रेम होतं आणि आहे बाबा. आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपल्या बाबांना खट्ट मिठी मारा, कल्पनेत खट्ट मिठी मारा आणि त्याच्याशी बोला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता याच अवस्थेत आपण अशा एका व्यक्तीसाठी हो पूर्ण करायचे आहे, जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. ज्या व्यक्तीला बघितला तुमची तळ पायच्या मस्तकाला जाते, त्या व्यक्तीसाठी आपण हो पूर्ण करायचं आहे. त्या व्यक्तीसाठी आपण का हो पूर्ण करतोय, त्याला आपण सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू का म्हणतोय? कारण त्याच्यामुळं आपली जी निगेटिव्ह ऊर्जा झालेली आहे ती आपल्याला घालवायची आहे, आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे. अशा व्यक्तीला आपण आपल्या हृदयात ठेवलेला आहे. त्या हृदयात ठेवलेल्या त्या आपल्याला नकोशा व्यक्तीला बाहेर काढून टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे वाक्य म्हणायचे आहे. तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही किंवा जी परिस्थिती आवडत नाही, त्या व्यक्तीचा किंवा त्या परिस्थितीचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. अशा व्यक्तीला बघितल्यामुळे तुमची तळप पाहिजे मस्तकाला जाते. तुमचा दुश्मन आहे, त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे. त्या व्यक्तीला ज्या नावाने तुम्ही हाक मारताय ते नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, मी चुकलो. कारण मी फक्त एकाच बाजूने विचार करत होतो की फक्त तूच चुकलायस, पण कदाचित थोडी फार चूक माझीही असेल, हे मी कधी विचारच नाही केला. त्यासाठी आय एम सॉरी. ही परिस्थिती जी आपल्यात उद्भवलेली आहे त्याला कुठेतरी थोडाफार का असेना पण मी जबाबदार आहे, हे कळते मला. यासाठी मी आता माफी मागतोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्याला सॉरी या गोष्टीसाठी सुद्धा म्हणा की त्या व्यक्तीला आपण मनातून पूर्ण बाहेर काढायचं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही कदाचित शिव्या दिला असाल, घाणेरडं बोलला असाल, त्यासाठी तुम्ही सॉरी म्हणायचं आहे. कारण तुम्ही त्याला शिव्या दिल्यामुळं, त्याला घाणेरडं बोलल्यामुळे तुमचीच ऊर्जा तुम्ही कमी केलेला आहात. म्हणून आपण म्हणायचं आहे सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या व्यक्तीला तुम्ही थँक्यू सुद्धा म्हणा. थँक्यू का म्हणा? कारण त्या व्यक्तीमुळं तुम्हाला दुनियादारी कळली. म्हणून त्या व्यक्तीला म्हणा, थँक्यू सो मच. तुझ्यामुळं दुनियादारी कळली मला. तुझ्यामुळं लोक काय काय लेवलचे असतात, काय थराला जाऊ शकतात, हे मला कळलं. त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतोय, तुला धन्यवाद देतोय आणि तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. कारण इतके दिवस मी हा मळ, ही घाण सगळी माझ्या हृदयात ठेवली होती, ती मला आता बाहेर काढायची आहे. माझी निगेटिव्ह ऊर्जा आता पॉझिटिव्ह करायची आहे. त्यासाठी मी तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणतोय. तुला म्हणतोय मी, त्याचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा त्या व्यक्तीसाठी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुला कल्पनेत घट्ट मिठी मारा आणि म्हणा की तुला मी आता माझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढून टाकलेलं आहे. तुझी आठवणही मला आता नको आहे. तू मुक्त झालायस, मी तुला मुक्त केलेला आहे. मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता इथून पुढची शेवटची 5 मिनिटं अतिशय महत्वाची, कारण आपण एका सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला भेटणार आहोत आपल्याला कल्पनेत. आणि ती सगळ्यात महत्वाची व्यक्ती दुसरी कोणी नाहीये, तर तुम्ही स्वतः आहात. कारण आपण सगळ्यांचं करतो पण स्वतःच करायचं राहतं. म्हणून आपण ही पुढची सगळी जी
5 मिनिटं आहेत ती फक्त स्वतःसाठी आहेत. आपण स्वरूप बघायचं आहे, आपण स्वतःकडे सुद्धा बघायचं आहे, कारण दुसऱ्याच आपण बघत बसतो पण स्वतःकडे आपण बघायचं राहून जातं. म्हणून आपण स्वतःसाठी हे बोलायचं आहे. आपला हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा, तुमचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, मी चुकलो आहे तुला समजून घेण्यास, मला माफ कर, मला माफ कर. साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं, त्यासाठी मला माफ कर. मी तुला म्हणावा तितका वेळ नाही दिला, तुला म्हणावं तितकं महत्व नाही दिलं, त्यासाठी मला माफ कर. मी अपराधी आहे तुझा, मी गुन्हेगार आहे तुझा, मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. इतरांचं सगळं करत गेलो, तुझ्याकडे बघायचं राहून गेलंय, मला माफ कर. तुझ्यातल्या फक्त आणि फक्त चुकाच बघितल्या मी, चांगलं बघितलं नाही, पुढं बघायचं राहून गेलं. मी स्वतःचाच नाही झालो तर दुसऱ्याचा कसा होणार. पण मला आज कळतंय, मला आज कळत आहे की मी किती चुकलो तुझ्यासाठी, तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो. तुला म्हणावी तितकी प्रेरणा, तुला म्हणावं तितकं मोटिवेशन, म्हणावं तितके इन्स्पिरेशन मी नाही दिलं. तुझं मन नाही जपलं. तुझ्या आवडी निवडी राहिल्या तशाच पूर्ण करायच्या. आपलं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आपण स्वतःला थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे. थँक्यू या गोष्टीसाठी म्हणायचं आहे की अगदी लहानपणापासून आतापर्यंत तू माझी साथ देत आलायस, अखंडित चांगल्या वाईट सगळ्या अनुभवामध्ये तू माझ्या सोबत आहेस, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. आपलं नाव घ्या आणि म्हणा, थँक्यू, माझ्या आजारपणात तू माझी काळजी घेतलायस, माझ्यासोबत तू खंबीर उभा राहिलायस. कोरोना सारख्या महाभयंकर या महामारीत सुद्धा तू माझी साथ सोडला नाहीयेस, त्यासाठी थँक्यू. या सगळ्या चांगल्या वाईट महत्वाच्या आनंदाच्या क्षणांसाठी थँक्यू, या सगळ्या अनुभवांसाठी थँक्यू. या सगळे अनुभव मला पुढे जाण्यासाठी उपयोगी आहेत, त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतोय. थँक्यू म्हणतोय मी या सगळ्या संधींसाठी, या ऊर्जेसाठी मी तुला थँक्यू म्हणतोय. मी आज तुला मन मोकळेपणानं बोलणार आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवो या ना ठेवो, कोणी तुला वेळ देवो या ना देवो, कोणी तुझी साथ देवो या ना देवो, पण मी तुझी साथ देणार. मी तुला महत्व देणार, मी तुझी काळजी घेणार. आय प्रॉमिस यू, आय प्रॉमिस यू. आपले दोन्ही हात, आपले दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा अपोजिट करून, आणि आपल्याला घट्ट मिठी मारा. अपोजिट करून घट्ट मिठी मारा, आपल्याला अगदी घट्ट मिठी मारा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आतापर्यंत आपण कधीच स्वतःला घट्ट मिठी मारली नसते, ती घट्ट मिठी मारा, अगदी घट्ट. मी पुढचे 30 सेकंद काही बोलणार नाहीये, फक्त फील करा, फक्त फील करा. 30 सेकंद. हाताला हात रब करा, चेहरा डोळा मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. तुमच्या मनामध्ये आता जो एक शब्द आलेला आहे, तो शब्द तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे आत्ता फील झालेला आहे हे सगळं करून.
तो शब्द तुम्ही त्या चॅट बॉक्समध्ये लिहा. कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत? आपण एक जास्तीत जास्त 3 शेअरिंग घेऊया. यू सो मच. मन शांत झालं, स्ट्रेस फ्री. मन शांती, थँक्यू. सॅटिस्फॅक्शन. त्याला बोलायचं त्याने आपला हँड रेज करा. ते हँड रेजचं बटन असतं. खूप मोकळं झालं पहिल्यांदा एवढं. मे बी सर, थँक्यू. फ्रेश, रिलॅक्स, मन रिकामी झालं. रिलॅक्स फील झालं. फ्रेश वाटलं. हँड्रेडचं बटन आहे. ज्यांना व्यक्त करायचं आहे त्यांनी बोलू शकता. ते हँड्रेडचं बटन आहे, हँड्रेडचं. सागर सर, तुम्हाला बोलायचं आहे? ओके. अनम्यूट करा. हॅलो. हां, अनम्यूट करा. हां, बोला. सर माझा आवाज येतो? हो, येतो, बोला. खूप जबरदस्त वाटतं. आणि मी म्हणजे सांगायला मला आवडेल, मी शॉप बंद केलं होतं. 2 हां. कस्टमरांना थांबून ठेवलं होतं. आणि अजून पण असं थरथरत होते. म्हणजे अजून थरथर आलंय, अंग एवढं हलकं व्हायला लागलंय. म्हणजे एकदम वेगळा फील आहे. जबरदस्त. खरंच थँक्यू. सर, ग्रँड सॅल्यूट. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके. अजून कोण आहे ज्याला बोलायचं आहे? ज्या तुमच्या भावना असतील त्या व्यक्त करा. ठीक आहे. जोपर्यंत हँड रेज कराल तोपर्यंत मी सांगतो ही कला काय आहे नेमकी. ही हो पोनो नावाची एक टेक्निक आहे, जी खूप प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. आपल्या मनामध्ये आलेली निगेटिव्हिटी अगदी, म्हणजे एखादा क्लायंट समजा आपल्याला काहीतरी चुकीचं बोलला असेल, घरचे वाद झाले असतील, काहीही कितीही मोठं टेन्शन जरी असेल, हेल्थ इश्यू असतील, काही असेल, तरी सुद्धा आपण जर हे कंटिन्युअसली हो पूर्ण करत राहिलो तर ती सगळी सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढली जाते. प्रत्येकाला दुःख असतं. आपण जर तुम्ही म्हटला तर आपल्याला विचार किती येतात माहिती आहे का? देशात पूर्ण पूर्ण दिवसामध्ये जवळपास आपल्याला 90,000 ते 95,000 विचार डोक्यात येतात. आणि त्या 90,000 ते 95,000 विचारांच्या मधलं जवळपास 80 ते 90% फक्त विचार निगेटिव्ह असतात. मग जर आपण निगेटिव्ह विचार करत असेल तर आपल्याला निगेटिव्हिटी येणार आहे. कारण विश्वाला एकच माहिती आहे, जेव्हा तुम्ही विश्वाकडे मागता ना काही पण, त्याचा एकच शब्द असतोय, तथास्तु. तुम्ही निगेटिव्ह मागे ना, निगेटिव्ह देणार आहे. पॉझिटिव्ह मागा, पॉझिटिव्ह देणार आहे. त्यामुळे तो फक्त आणि फक्त तथास्तूच म्हणतोय. त्यामुळे तुमचे शब्द बदला, तुमचं आयुष्य बदलणार. आणि ही जी हो बरोबर टेक्निक जी आहे ना, ही खूप जबरदस्त टेक्निक आहे. म्हणजे मी सुद्धा शिकून माझ्या मधल्या सुद्धा निगेटिव्हिटी खूप बाजूला काढल्या आहेत. निगेटिव्हिटी सगळ्यांना येतात. म्हणजे असं कोणीही नाहीये की इथं 100% पॉझिटिव्ह म्हणूनच आहेत. जर फक्त गौतम बुद्ध सोडले तर असं कोणीही नाही माणूस की ज्याला निगेटिव्हिटी येत नाहीये. 100% येते. पण ती निगेटिव्हिटी बाहेर काढल्याशिवाय पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करता येत नाहीये. आणि ही टेक्निक जी आहे, ही टेक्निक फक्त 4 वाक्य पुटपुटून होत नाहीये. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आपण ते म्हणत 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 आपल्या निगेटिव्हिटी दूर झाली असते. तसं नाही आहे. ओके. तर ते ऍडव्हान्स आहे. हे आपण जे बघितलं फक्त ते बेसिक्स होतं. आणि मला सांगा, बेसिक्सला जर आपण या लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळवू शकतोय, तर हे कंटिन्युअसली आपण जर ऍडव्हान्स प्रोग्राम करत राहिलो तर किती आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल. खूप जबरदस्त आहे हे. आणि फक्त ही एकच टेक्निक नाही आहे हो पोनो पोनो. माझ्याकडे ईएफटी नावाची टेक्निक आहे. ईएफटी तुम्ही सर्च करा पाहिजे. ईएफटी, इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात त्याला. ईएफटी खूप जबरदस्त टेक्निक आहेत. ज्यानं फक्त टॅपिंग आहेत, तर टॅपिंग करून काही आपले मर्मा पॉईंट्स असतात, काही पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सना तुम्ही कंटिन्युअसली जर टॅप करत राहिलात ना, तर तुमची निगेटिव्हिटी बाहेर पडू शकते. ओके. आणि ऍक्च्युली त्याला नॅचरोपॅथी सुद्धा म्हणतात. ते ईएफटी करता येते. त्यानंतर डबल ब्रिदिंग टेन्झिंग आहे, ते करता येतं. जापनीज प्रेशर पॉईंट टेक्निक्स आहेत. 478 टेक्निक आहे. एन्कॅन्टेशन आहे. असे ट्रिमेंडस 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 असे टेक्निक्स आहेत ज्या वापरून तुम्हाला निगेटिव्हिटी काढता येते. बट द बेस्ट टेक्निक जी सगळ्यात मला आवडली आणि ज्याच्यामुळे 100% रिझल्ट येतात, दॅट इज नथिंग बट हो ओपोनोपोनो. आणि हो ओपोनोपोनोचा आपला हा आजचा डेमोचा शेवटचा दिवस होता. मी हो पोनो क्लास अजून एकदा घेणार आहे. आणि तो असणार आहे आपल्या दसऱ्या दिवशी. दसऱ्या दिवशी मी सकाळी बरोबर 11 वाजता हा सेशन घेणार आहे.
कारण होतं असं की सकाळीच लोकांची गडबड असते दसऱ्याची आणि संध्याकाळी 3-4 नंतर पण गडबड असते. 11 ते 11:45 जवळपास पाऊण तासाचं हे सेशन असणार आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही ते सेशन ऐकलात, तुमच्यामधलं कितीतरी प्रमाणात तुमची निगेटिव्हिटी कमी येणार आहे. आता तुम्ही डेमो बघितला 15 मिनिटाचा शेवटचा, पण ते कंटिन्युअसली आपण 45 मिनिट्स करायचं आहे. कंटिन्युअसली 45 मिनिट्स करायचे आणि तुम्हाला त्यातून कितीतरी पॉझिटिव्ह मिळणार आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि त्यानंतर मी एक 3 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, 31 ऑक्टोबरपर्यंत, 3 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, दिवाळी पण त्यामध्ये येते. तर त्या कालावधीमध्ये मी काही लोकांचं सेशन घेणार आहे रात्री 10:30 ते 11, कारण दिवसभरामध्ये आलेली आपली निगेटिव्हिटी आहे ना, ती सगळी सगळी निगेटिव्हिटी आपण दूर करू शकतोय. ती पूर्णच्या पूर्ण घालवू शकतोय. ते आपण घालवायची आणि मग झोपायचं. मग हे रात्रीच का करायचं किंवा सकाळी उठल्या उठल्या का करायचं? कारण ज्यांना सबकॉन्शियस माइंड बद्दल माहिती आहे ना, त्यांना मी सांगतो, आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करायचं असेल, कारण आपल्याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस दोन मनं असतात. सबकॉन्शियस माइंडची ताकद सगळ्यात जास्त असते. आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट व्हायचे दोन वेळा आहेत. सकाळी उठल्या उठल्या पहिली 10 मिनिटं आणि रात्री झोपायच्या अगोदर शेवटची 10-15 मिनिटं. ही सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. कारण जे तुम्ही विचार करता रात्री झोपायच्या अगोदर, ते विचार तुमच्या पूर्ण सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्री घोळत असतात. आणि त्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. थोडक्यात सांगायला गेलं तर, मी जर निगेटिव्ह एक्झाम्पल सांगतोय, तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर एक अर्धा तास सापांचे व्हिडिओ बघा. सापांचे व्हिडिओ सगळे बघा आणि रात्री झोपा. तुम्ही रात्री किंचाळून उठणार. किंवा हॉरर फिल्म फिल्म बघून झोपा, तुम्ही किंचाळून उठणार आहे, कारण त्या आपल्या माइंडमध्ये ते घोळत राहतं. मग हे आपण पॉझिटिव्हली घेऊया. आपण पॉझिटिव्ह गोष्टी जर म्हणून हे निगेटिव्हिटी दूर करून अफर्मेशन्स अफर्मेशन्स म्हणत गेलो, व्हिज्युअलाइज करत गेलो, ग्रॅटिट्यूड करत गेलो दररोज न चुकता, तर तुमच्यामध्ये ट्रेमेंडस चेंज असेल. 68 ते 90 दिवस, 90 दिवस म्हणजे 3 महिन्यात, 3 महिन्यामध्ये आपलं आयुष्य बदलू शकतं. कारण इतकी वर्ष झाली आपण कधीही विचार केला नाही असा, की असं काही होऊ शकतं, असंही काही असतं, हे आपण आतापर्यंत कधीही विचार केला नव्हता. पण इथून पुढं जर तुम्ही कंटिन्युअसली हे करत राहिलात, तर शक्य आहे. आणि आपली मानसिकता अशी असते, मी स्वतः करणार, काय अडचण नाही आहे, पण होत नसतं. देट शुड बी अ मेंटर. एक मेंटर लागतो. म्हणजे माझे पण मेंटर्स आहेत, माझे पण काही मॉडेल्स आहेत. म्हणजे मी 3-4 लोकांना मॉडेल करतोय आणि त्यामधलं काही मी सुद्धा ही टेक्निक शिकलेलो आहोत आणि मी अजूनही फॉलो करतोय. म्हणजे तुमचं मी सेशन घेतल्यानंतर आता 9:45 ला मी दुसऱ्या सेशनमध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन करतोय. आणि त्यासाठी मी 3-3 लाख फी घातलेत. का? मला हे सगळं शिकायचं आहे. आणि हे शिकल्यानंतर माझे विद्यार्थी जे आहेत, त्या विद्यार्थ्यांना मला बरं करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना बरं करता करता मला एक आहे गॅरंटी, की जर माझे विद्यार्थी हे सगळं 100% फॉलो करायला लागले, त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी दूर होणार आहे. कुणीही पोरगं निगेटिव्ह विचार करणार नाहीये. मग मला लक्षात असं आलं, की काही पॅरेंट्स आहेत, काही बिझनेस ओनर्स आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत, त्यांना याची खूप गरज आहे. म्हणून मी मुद्दाम हे सेशन सगळ्यांसाठी ओपन ठेवतोय. पण हे चार्ज असणार आहे याला. मी हे फ्री घेणार नाहीये. लोक याची फी खूप घेतात. म्हणजे तुम्ही नाव ऐकलं असेल मितेश खत्री वगैरे, तर ते जवळपास 50,000 फी घेतात. 50,000 आम्हाला तेवढी घ्यायची नाहीये. मी 10,000 फी ठेवणार होतो, पण तीही खूप जास्त होते. म्हणून आम्ही फी ठेवली होती 4,999. आणि 4,999 मी फी नक्की घेणार आहे, पण ती तुमच्यासाठी घेणार नाहीये. तर तुमच्यासाठी माझा हा पहिला क्लास असणार आहे. त्यामुळे मी फी कमी ठेवणार आहे आणि फी फक्त ठेवणार आहे मी 1,999. आणि यासाठी ओके, इथं आमच्या टीमनं तुम्हाला QR कोड पण दिलेला आहे. ज्यांना वाटतं की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळू शकतात, तर तुम्ही या QR कोडवरती पैसे सेंड करू शकताय, 1,999. कारण मगाशी म्हटलं जसं प्रत्येक गोष्टीला काही किंमत असते. माझ्याकडे ऑलरेडी आता मला वाटतंय 77 काहीतरी ऍडमिशन झालेले आहेत. मला फक्त घ्यायचे 100 ऍडमिशन्स, त्याच्यावरती घ्यायचे नाही आहेत, कारण माझं ते ऍक्सेस जे आहे ते तेवढंच आहे 100च. ओके, त्यामुळे काल जवळपास 65 होते, आज 77 झालेले आहेत. म्हणजे उरले फक्त 23 ऍडमिशन मी घेऊ शकतो, त्याच्यावरती मी घेऊ शकत नाहीये अनफॉर्च्युनेटली. फर्स्ट कम फर्स्ट सर्व, ज्यांनी पहिले पेमेंट केलेलं आहे त्यांना ते पहिल्यांदा बघायला मिळेल. ओके, ते सगळं सेशन ऐकायला मिळेल. दररोज रात्री 10:30 ते 11 मी हे सेशन घेणार आहे. आणि तुम्ही ऐकू शकता, तुम्ही तुमच्या शेजारी तुमचे समजा घरातले असतील, त्यांना घेऊन बसायला काही हरकत नाहीये. कारण हे काही आम्ही कमर्शियल म्हणून करत नाहीये, पण ह्याच्यामधून तुमची निगेटिव्हिटी दूर करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून मी सगळ्यांना अपील करतोय, ज्यांना ज्यांना वाटतं की आपलं हे करू शकतो आपण, तर त्यांनी हा क्यू आर स्कॅन करू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती पैसे पाठवू शकता. तुम्हाला कुणाला अजूनही शंका काय असेल, तर तुम्ही रेज हँड करा, हँड रेज करा. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. कुणाला शेअरिंग करायचं असेल, काही बोलायचं असेल, तरीही बोलायला काय हरकत नाहीये. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही बोललात तरी काय हरकत नाहीये. कोण बोलणार असेल तर. इंद्रजी सरांनी लिहिलंय, आजही मन भरून आले. कधीच असं स्वतःला भरभरून बोललो नाही. डोळे बंद असताना खूप खोलवर
प्रत्येक प्रसंग आठवत गेलो. प्रत्येक बरोबर चूक, यश, अपयश, आनंद, दुःख, अपेक्षा सर्व गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या. स्वप्नात येतात काही जवळपास गोष्टी. माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जेव्हा अशा काही दिवसभरात विचार करतो किंवा काही गोष्टी आपण डोक्यात ठेवतो त्या गोष्टी स्वप्नात येतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी घडतात. खरं आहे सर, सबकॉन्शियस माइंडची ताकद खूप जबरदस्त आहे आणि ती चॅनलाइज करता येते. म्हणजे इतकी एक्झाम्पल्स आहेत मी सांगू शकत नाही. इतकी भरपूर एक्झाम्पल्स आहेत की जे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्यासाठी इन्स्पिरेशन्स आहेत. आणि आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, आपले ड्रीम्स आपण पूर्ण करू शकतो आणि ते करता येतात. इंद्रज सर, बोलायचं आपल्याला? हो सर, नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. येस. खूप भारी वाटलं. आणि मी एक कलाकार असल्यामुळे मला ह्या थोड्याशा भावनिक गोष्टी मला जास्त समजतात आणि मी आत्मसात करायचा प्रयत्न करतो या गोष्टी. कारण की आपण आर्टिस्ट असं असतो की लोकांच्या मनामध्ये जाऊन त्यांना जे हवंय ते देणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे बरोबर. कमर्शियल माइंडेड आमचं माइंड नसतं, त्यामुळं ह्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप भारी वाटतं. म्हणजे जेव्हा आता तुम्ही जे सांगितलं, 4 गोष्टी, 4 व्यक्ती, ह्या प्रत्येक आपण ते फील करत गेलो आणि त्या त्या मोमेंटला लगेच आपण इमॅजिन करतोय किंवा एखादा प्रसंग झाला नसेल तरी पण आपण तसा आपण क्रिएट करतोय माइंडमध्ये. हे बरोबर. कुठेतरी खोलवर ह्या विचारांमध्ये किंवा जसं मगाशी मेसेज मी टाकला की यश अपयश किंवा आपण कसं घडत गेलो किंवा काय प्रॉब्लेम्स आले, हे सुद्धा त्या त्या वेळेला आपलं माइंड त्या त्या एवढं स्पीडली त्या त्या मोमेंटला जातं लगेच. जसं आपण म्हणतो की स्वप्नात किंवा आपली विचारशक्ती एवढी फास्ट आहे की दिवसभरात आपण एवढे विचार करतो. तर ते सुद्धा क्रिएट होतात. आणि ज्या वेळेला तुम्ही सॅटर्डे क्लब मध्ये त्यावेळेला मीटिंग मध्ये आलात, त्यावेळेला म्हटलं की चला काहीतरी जादूची कांडी, तुम्ही मगाशी म्हणता की छान जादूगार आलेत, आपल्याला स्वतःचा इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. जेणेकरून एक आपलं कर्तव्य आहे की आपण जेव्हा इम्प्रुव्हमेंट होऊन जेव्हा आपण समोरच्याला पुन्हा सांगू शकतो. आपण स्वतः डेव्हलप नाही झालो तर आपण समोर कधीच कुणाला एक्सप्लोर होऊ शकत नाही किंवा लोकांना घडवू शकणार नाही. ते खरं आहे सर मग ते. हे आणि जे कुठेतरी आपल्याकडे आहे ना ते शिकणं आपण खूप भरभरून द्यायला महत्वाचं. पाहिजेत. हा. हा हा नाही उद्देशच तो आहे. म्हणून म्हणलं की काहीतरी आपले नॉलेज आयुष्यभर, म्हणजे एका आमच्या सरांनी मला सांगितलं की आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. खरं आहे. कधीच आपलं शिक्षण पूर्ण झालंय असं समजायचं नाही. प्रत्येक बरोबर. वेळेला नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. कुठे ना कुठे ह्या गोष्टींचा उपयोग पडतोच. नक्की नक्की ते पडतो. मग खूप भारी वाटलं. आणि मी आता हे पण केलं, म्हणजे 77 झाले होते, 78 मी आता झालेलं आहे माझं. थँक्यू सर, थँक्यू. डन केले. आणि मला आवडेल सगळे बाकीचे दिवस सोबत नक्की राहायला. नक्की नक्की तुमच्यामध्ये नक्की नक्कीच. चेंज दिसेल. कारण समथिंग इज हो. ऑलवेज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा येस. काही असणं खूप खूप मोठी गोष्ट आहे. खूप कारण महत्वाचं. असं आहे बरोबर. सर, झिरोला किंमत नसली तरी एकला किंमत आहे आणि एकच्या मागे झिरो नंतर किंमत जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक नाही झिरो सर, आला ना, झिरोला प्रत्येक सुद्धा, झिरोला किंमत असते. झिरोला फक्त त्याच्या मागे एक आहे, लावायला लागतो. लावावा लागतो. एक बरोबर कुठला तरी आहे. अंक लावायला लागतो. आणि तो बरोबर अंक आहे. आम्हाला बरोबर. व्हायचा आहे. मग त्या झिरोला सुद्धा किंमत येऊ शकते. थँक्यू सर, थँक्यू फॉर शेअरिंग. नक्कीच नक्कीच सर. थँक्यू थँक्यू, थँक्यू. थँक्यू सर. अजून कोण आहे ज्याला बोलायचं आहे किंवा प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. आय एम हॅपी टू अँसर यू. ओके. तर प्रश्न नसतील तर आपण सेशन आपलं रॅपअप करूया. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. गिरी सर बोलणार आहेत. ओके गिरी सर, एकच मिनिट. बोला सर, सर. जय महाराज. जय महाराष्ट्र सर, बोला. सर, मी काल तुमच्यामुळे आई बाबांना अनुभवलं. आज मी स्वतःला अनुभवलं. मी म्हणजे स्वतःकडे कधीच मी काय आहे मला माहितच नव्हतं. आज मी बरोबर. तुमच्यामुळं मला अनुभवलं बाबा माझं शरीर किती महत्वाचं आहे आणि मी कोण आहे. बाबा माझं शरीरावर काय लक्ष असलं मी फक्त तुमच्यामुळे अनुभवलं सर. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. खूप काय अनुभव भेटला 2 दिवसात. कालही जॉईन झालो होतो, आजही मस्त वाटलं एकदम. खूप हॅप्पी आहे सर आणि मी जॉईन करेन सर नेक्स्ट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू, थँक्यू सर. एनीवन अजून? स्मिता मॅम बोलणार आहे? अनम्यूट करा.
हा बोला. हा सर. हा. आज आज सेशन जॉईन केल्यावर सर खूप छान वाटलं. म्हणजे सर मला बोलताच येत नाहीये. नाही, सगळी म्हणजे निगेटिव्हिटी ती बाहेर पडते. तुम्ही ज्या परिस्थितीतून गेला आहात, तुम्ही तेवढा स्ट्रॉंग आहात म्हणून तुम्ही ते सहन केलाय. पण तेच तेच आपण जर ओघाळत बसलो तर आपल्याला कधीही पॉझिटिव्हिटी घेता येणार नाहीये. कारण त्यातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला पुढचं आयुष्य जगता येणार नाहीये. म्हणजे सर म्हणजे इतके दिवस मला असं होत होतं की मला ते प्रसंग आठवतोय, पण मला रडू फुटत नव्हतं, रडू येत नव्हतं. त्या त्या दिवशी सुद्धा एक्झॅक्टली असं झालं. मला गोळी खाल्ल्यानंतर मग माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलं जे आहे ते तुम्ही स्वीकारा, पण मला अजूनही स्वीकारायला होत नाही की माझ्या बाबतीत असं घडलं. हे माझं मेन प्रॉब्लेम आहे सर. नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना, जे झालेलं आहे त्याला आपण जबाबदार आहोत असं कन्सिडर करून जेव्हा स्वीकाराल ना, त्यावेळी तुमचं मन हलकं होणार आहे. आणि हलकं झाल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला आयुष्य पुढे जगायचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला मोकळं व्हायला लागणार, त्याला इलाज नाहीये. तुम्ही हे करत राहा कंटिन्युअसली. नक्की तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसणार. आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की तुम्ही हे सेशन अटेंड केलात आणि सोबत राहुलचं सुद्धा होते. हा सर. हा, मला सर हे पुढचे सेशन जॉईन करायचे आहेत. मग कसं करता येईल? तुम्ही ते डायरेक्टली क्यू आर वरती पे करून घ्या. तुम्हाला ते आमची टीम जी आहे ती टीम ऍड करून टाकेल. आणि जॉईन करायला काय हरकत नाही तुम्हाला. चालेल सर. ओके, ओके सर. थँक्यू. थँक्यू फॉर थँक्यू शेअरिंग. सर. थँक्यू. थँक्यू सर. एनिवन वॉन्ट टू शेअर युअर एक्सपिरियन्स? कसं वाटलं, काय वाटलं? कोण बोलणार असेल तर. अदरवाईज आपण सेशन थांबूया, कारण ऑलरेडी आपण आज लेट झालेलो आहोत. आपण संपवायचं होतं 8:30ला, पण थोडं सेशन आपलं लांबलं 20 मिनिटं जवळपास. ग्रेट एक्सपिरियन्स. माधव पोटे पाटील, थँक्यू दादा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आपण छानपैकी आता दसऱ्याच्या दिवशी भेटणार आहोत. मग सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की दसऱ्याचं सेशन अजिबात मिस करू नका, कारण दॅट विल बी युअर बेस्ट एक्सपिरियन्स एव्हर. तुम्हाला खूप जबरदस्त एक्सपिरियन्स त्यावेळी मिळणार. तुम्ही तुमचे मित्र, तुमचे रिलेटिव्ह, कोणालाही तुम्ही ते लिंक शेअर करायला काही हरकत नाहीये, कारण आपण त्या सगळ्यांना हा एक्सपिरियन्स देऊया. आणि इट इज टोटली फ्री आहे सगळ्यांसाठी, कारण दसऱ्याचा दिवस म्हणजे विजयादशमी आहे. आपण रावणाला अक्षरशः रावणाचं दहन करून मग आपण ती सगळी सेलिब्रेट करत असतो. तसंच आपल्याला आपल्या मनामधले सगळे विकार जे आहेत, निगेटिव्हिटी जे आहेत, त्या बाहेर काढायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला हे सेशन नक्की अटेंड करा. ओके, सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. भेटू आपण दसऱ्या सेशनमध्ये. थँक्यू ऑल. बाय बाय.